विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत इतिहास घडवणारे आणि तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दिलीप अण्णा हेगडे यांच्या विजयाचा आनंद काही दिवसांचाच ठरला। विठलापूर पंचायत समिती गणातून दणदणीत मताधिक्याने विजयी झालेले हेगडे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। आनंद उत्सवाचे वातावरण काही क्षणातच शोकसागरात बदलल्याने आटपाडी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। अलीकडील निवडणुकीत त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत तब्बल 2311 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला होता। तृतीयपंथी समाजातील उमेदवार म्हणून त्यांचा हा विजय केवळ राजकीय यश नव्हता, तर सामाजिक स्वीकाराचे प्रतीक मानले जात होते। निकालानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत। ज्या समाजाने आम्हाला वर्षानुवर्ष दूर ठेवले, त्या समाजाने आज आम्हाला स्वीकारले, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले होते। BA पदवीधर असलेले दिलीप अण्णा हेगडे शिक्षणाच्या जोरावर समाजकारणात ठसा उमटवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले होते। पंचायत समिती सदस्य म्हणून शिक्षण, आरोग्य, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा स्पष्ट मानस होता। आवळाई गावचे विद्यमान उपसरपंच म्हणूनही त्यांनी कार्य केले होते। त्यांच्या अकाली जाण्याने दिघांची जिल्हा परिषद गटासह संपूर्ण आटपाडी तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे। विजयाचा जल्लोष साजरा होत असतानाच नियतीने घेतलेली ही कठोर परीक्षा अनेकांना अंतर्मुख करून गेली आहे। तृतीयपंथी समाजाला नव्या आशा आणि नेतृत्वाची दिशा देणारा आवाज अचानक थांबल्याने हा धक्का अधिकच वेदनादायी ठरत आहे।